आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। आम्ही कुणाच्या बापाला भीत नाही, तुला खल्लासच करतो। बीडमधील मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले यांना अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मुलाला मारहाणीचा व्हिडिओ अंबाजोगाईमधून समोर आल्यानं खळबळ उडाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर या प्रकरणात आता तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण केली होती। व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे। काय आहे प्रकरण? बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघे जण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल पोलिसांनी घेतली। या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माणिक, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत मारहाण केली, तसेच तू आता गावात राहायचं नाही अशी धमकी देखील दिली। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात होती। गुन्हा दाखल असला तरी अद्याप आरोपींना अटक केलेली नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ अंबाजोगाई येथील दस्तगीरवाडी इथला आहे। 2 दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे। कृष्णा साळे नावाच्या तरुणाला 3 तरुणांनी मारहाण केली। या मुलाला या 3 मुलांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे। इथं काय दादागिरी करायलाय का? खपवून घेणार नाही, आम्ही कुणाला घाबरत नाही, फोन कर असं म्हणत लाता बुक्क्यांनी या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे। या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे।